टाळी वाजवा बा. मला काय घेणं देणं नाही, आपल्याकडे बसले. आणि थंडीच्या दिवसातली आवड असते बा. माझं कोकणात कीर्तन होतं. कुठं कोकण पाट्यात जवार मोकडा. तिथं मी म्हटलं वरती हात करा. नाही तुम्ही ना करू, खाली हात करा. आजी मागं नाक कोणीच नाही केलं. पुढं बघा महाराज ते वरती हात केले आणि भजन करायला लागले. एका हातात कड होतं आणि एका हातात बांगड्या होत्या. म्हटलं का ते एक हात लेडीज होता, एक हात मेल होता आणि एक हात फिमेल होता. ते टाळी वाजवत होते. म्हटलं का दादा असं काय? ते म्हणे महाराज ऍडजस्टमेंट. म्हणजे अशी कशी? म्हणजे थंडीची दिवस आहे. एक बाजूने तीन अशी गोधडी ताणून धरली, मी हात वर केला. एक बाजूने मी दाबून धरली, तीन हात वर केला. ऍडजस्टमेंट आहे. तुम्ही बसले आपला यांचा घासात आणून त्या पौर्वी महाराज म्हणणं सोपं नाही. बिंबीचे देठापासून म्हणावं लागतं. काही मागं नाही. अम्मा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. महाराज त्यांची परंपरा होती, काहीच मागायचं नाही. आता तुकोबरांचे आजोबा पंजोबा वारी करायची महाराज. पिढ्यान पिढ्याचा परमार्थ होता. आता वडील वारीला निघायचे. कोण बरोबर वारीला निघायचे महाराज. वारीला निघाले की आईसाहेब मागं लागायचे. मला येऊ द्या, मला येऊ द्या. पण बरोबर आईसाहेबांना नेत नव्हते. का नेत नव्हते? काही भगवंताकडे काहीतरी मागेल म्हणून नेत नव्हते. पण एक दिवस आईसाहेब खूप भगवंताच्या बोलोबरांच्या मागं लागल्या. सांगितलं येऊ द्या, मला येऊ द्या, पण एक देवाकडे काही मागायचं नाही मागणार. मग निघाले हातात हात धरून. अजिबात नाही. बोलोबर आहे आपल्या रस्त्याजवळ आणि आईसाहेब आपल्या इकडं या घराजवळ बाबांच्या. एवढा अंतर, म्हणजे एवढा अंतर होताच पहिल्या काळात. मी आताच नाही सांगत, तेव्हा होतात तेवढा अंतर. बाबा आपल्या काळात आपण मुलगी पाहायला गेलो. आपल्या काळात आपण लहान होतो तेव्हा आपल्याला नवरीचे तोंड पाहू दिले का? आपण लहान होतो तेव्हा नाही. आपल्याला आपली बायको कोण हे सुद्धा माहित नव्हतं. तेव्हाचा काळ, जुना काळ. मी होतो तेव्हा लय अवघड महाराज. आता वेगळं आहे महाराज. आताचा काळ लय अवघड आहे. राहून जातात लय. आता दोघं जमवून घेतात. मग आईवडिलांना सांगतात तुमच्याकडून जमत असेल तर बघा, तर आम्ही आमचा मार्ग काढतो. पुंडलिक वरदा विठ्ठल ना. म्हणजे अवघड आहे महाराज परिस्थिती. पहिला काळ चांगला होता महाराज. चांगला होता की नाही? पहिला काळ हा काळ सारखाच आहे. फक्त पहिले लोक स्वार्थी कमी होते, आताचे लोक स्वार्थी जास्त. बरोबर आहे का नाही? आई साहेब पाठीमागे बोलोबर आहे. पुढे पंढरपूरमध्ये पोहोचले. बोलोबरांनी दर्शन घेतलं, बाहेर आले. गरुड खामाला भेट दिली. रावळामध्ये बसणार तेवढ्यात आईसाहेब आतमध्ये गेल्या. पांडुरंग परमात्म्याचं, त्या जगाच्या मालकाचं लक्ष गेलं. लक्ष गेल्यानंतर आईसाहेबांना विचारलं, लय चेहरा पडलेला दिसतो आईसाहेब, काय झालं? आईसाहेबांनी सांगितलं, देवा अरे लग्नाला बरेच वर्ष झाले, अजून कुस पवित्र झाली नाही. देवाने आशीर्वाद दिला, जा मुलगा होईल.
बाहेर आल्यानंतर महाराज काय झालं, बाहेर आल्यानंतर चेहऱ्यावरती थोडं हसू होतं, स्माईल होती, असं सुंदर क्विट म्हणजे स्माईल दिसत होती आईसाहेबांच्या चेहऱ्यावरती. बाहेर आल्यानंतर महाराज काय झालं, बाहेर आल्यानंतर बोलोबरांचं लक्ष केलं, अचानक स्माईल आहे, काहीतरी भगवंतानी विचारलं आणि या आईबाईनं सांगितलं. बोलोबरांनी विचारलं काय झालं, भगवंताकडे काही मागितलं का? तर आईसाहेबांनी सांगितलं मी नाही मागितलं, भगवंताने विचारलं म्हणून मी सांगितलं. तर भगवंत म्हटले जा मुलगा होईल. अरे जा, त्या भगवंताला विनंती कर, देवा तुला द्यायचा असेल तर असा दे, पुत्र होय ऐसा गुंडा, त्याचा तिने किंवा पुत्र दे ऐसा संता. महाराज असा दे का त्याचं जगामध्ये जन्म झाला. तुकोबारांची सुद्धा वारी सुरू झाली, पण तुकोबारे काही मागत नव्हते. महाराज संतांमध्ये ना आपल्यामध्ये एवढा बदल आहे की आपण देवाकडे ऊन मागतो, देव आपल्याला द्यायला तयार नाही, पण देव संतांना म्हणतो काहीतरी मागा. हा बदल संत. आता संतांमध्ये देव संतांना का म्हणतो मागा, त्याचं कारण माहिती का? जे संत करतात ते जगाच्या कल्याण करतात आणि आपण करतो ते आपल्या कल्याणा करतात. आपलं कल्याण नाही, आपली भिवंडी झाली तरी आपल्याला कमीच पडतो. संतांचं तसं नाही, जगाच्या कल्याणा संतांची होती, देह कष्टविती परोपकारे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे कुणाला, म्हणजे दुसरे. आता माऊलींनी 5 दान मागितलं कुणासाठी, जगाच्या कल्याणा करता. म्हणजे संत जगाच्या कल्याणा करतात. हे जगासाठी केलं की एक म्हणे बघा, आपण जर स्वतःच्या रक्तासाठी केलं तर एक ना एक दिवस स्वतःचं रक्त आपल्यावरती उलट फिरत असतं, पण आपण जर जगासाठी केलं तर जग अख्ख्या परिसरामध्ये आपलं नाव गाजवत असतं महाराज. म्हणून जगासाठी केलं पाहिजे. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे, दुःख सहन करीत जीवन जगलं पाहिजे. जर आपण दुःख सहन करीत जीवन जगलं तर एक दिवस सुख भेटतं, पण एखाद्याला जर दुःख दिलं तर जिंदगीत सुख भेटत नाही. महाराज जगद्गुरु तुकोबारांची वाऱ्या सुरू झाल्या. महाराज जगद्गुरु तुकोबारांना पांडुरंग परमात्मा म्हणायचे मागा. आता मागा, एखादा आपल्याला मागा म्हटला तर काय मागव हे आपल्याला कळलं पाहिजे, आणि कसं मागव हे पण कळलं पाहिजे, आणि कुठे मागव हे पण कळलं पाहिजे. आता पहिला प्रश्न, काय मागावं कळलं पाहिजे. एकाला महाराज भावाने आई प्रसन्न झाली, कोण घरातली नाही, प्रसन्न झाली. सांगितलं माग भक्ता, काय मागायचं तुला. 5Gचा जमाना आहे, 5G ने बसा, 4Gला अजिबात रेंज नाही आपल्याकडे. माग तुला काय मागायचे. सांगितलं आई साहेब खरं सांगू, मी वावरात गाय आलो, गायच्या पाणी पण चुना घरी राहून गेला. या मागण्या असेल तर महाराज नाही देत ना, नाही देत. काय मागावं कळलं पाहिजे काय मागावं. समजा एक जणांनी महादेवाची भक्ती केली, एवढी भक्ती केली काका, एवढी भक्ती केली, तुम्हाला वाटतं तेवढीच केली त्यांनी, एवढी भक्ती केली होती, लय भक्ती केली महाराज. तो नव्हता हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, चिंता म्हणून हा त्याच कधी बी चालायचं महाराज. भगवंत त्याला प्रसन्न झाले. माग भक्ता तुला 3 वर माझ्याकडनं. कोण म्हटले, भगवान माझा. आता भोळ दैवत माग म्हटले. हा म्हटला थांबा, मी बायकोला विचारल्याशी कोणताच निर्णय घेत नाही, विचारून येतो. पत्नीकडे घेतला, पत्नीला म्हटला काय मागू, देव प्रसन्न. सांगा तुमच्या देवाला माझं नाक छोट आहे, थोडं मोठं करा. महाराज हा देवाकडे गेला. देव म्हटले काय नाक तातास तू, एवढं मोठं नाक झालं, इथून डायरेक्ट आमच्या गिरणाड्यामची पाईपलाईनच. येता येता त्याला ठेस लागली, उलटून पडला पाहत्या काय त्या नाकाला. मग घरी आला, तो म्हणतो हे काय पाईपलाईन कधीपासून जोडली. मा नाक आहे म्हणे, ते नाक आहे माझं, असा कसा देव आहे तुमचा, कमी करायला लावा म्हणे, जा दुसऱ्यावर. तो परत गेला, देवाला म्हटला देवा रिवाज गिअर टाक.
देवाने जसा रिवाज गिर टाकला माग भीत पाहिजे डायरेक्ट धडकून दिली. म्हणजे शेवट पाहिला नाही डायरेक्ट मध्ये नाक तिला दोनच शिदरी दिसायची अशी बारीक बारीक. आधीच त्या बाई त्या ताईच्या घराला नकटीचा वाडा म्हणायचे. आता पाठी लावली असती इथे नकटीचा वाडा आहे बर का अशी पाठी लावली असती. महाराज पुन्हा घरी आला. सांग काय मागू तिसऱ्यावर बाकी काय तुमचा देव. अख्खं नाक घालवून दिलं. जे होतं ते ठेवलं नाही. जा तुमच्या देवाकडे जसं होतं तसंच कर. म्हणजे काय मागावं कळलं पाहिजे. कळलं पाहिजे देव प्रसन्न झाले काय मागावं. आता कधी मागावं कळलं पाहिजे. कळलं पाहिजे ना. आता मला तुमच्याकडून 10,000 घ्यायचे नाही. घेणार नाही मी टेन्शन घेऊ नका. तुम्ही देणार नाही. बघा समजा मला तुम्हाला 10,000 द्यायचे म्हणजे मी देणार नाही. तुम्ही महाराजाची घेत नाही म्हणून मी देत नाही. बघा बघ 10,000 पाहिजे. मग कसे मागितले पाहिजे. पाहू रे 10,000 पाहू. तो म्हणशील बापाची ठेवी तुझ्या नाही. कसे मागितले पाहिजे. एखाद्या ग्रामस्थाकडून पैसे कसे घेतले पाहिजे. त्याच्यात गेलं पाहिजे. तो 4 चौघात बसेल पाहिजे. बसलेला असला त्याच्याकडे गेलं पाहिजे. वा पाटील काय तुमचा दरार आहे. वा वा त्या लोकांना म्हणायचं अरे तुम्ही कुणा पैसे बसले. हा काय माणूस आहे का. देव माणूस आहे लवकर म्हणायचं. मध्ये डाऊट येतो नाही. देव माणूस आहे. कोणी देव माणूस आहे. काय केलं काय करण्यानंतर यांचाच नंबर. हा आजपर्यंत कोणालाच परत पाठवत नाही. टक्केवारीची दिले पण इमानदारी दिली. एवढा उदार एवढा उदार. हा हा काय राम भाऊ आज लई दिवसातून आले. काय नाही थोडी अडचण होती. 10,000 पाहिजे होती. देणार नाही. देणार नाही. देईल ना. एखादं मला म्हटलं तर मी देऊन टाकीन म्हणजे म्हणू नका. देईल महाराज देईल ना. देईल. मागित कसं मागो हे कळलं पाहिजे आणि कधी मागो कळलं पाहिजे. अंदाज पाहून. आता तुम्हाला समजा काही मागायचं एखाद्याकडून कधी मागितलं पाहिजे. आता एखाद्याला मोगरी लागत होती. मोगरी मोगरी आहे तुमच्याकडे. मोगरी माहिती मोगरी काय कुठतात तिने दाणी दाणी नाही कंस कुठतात. दाणी हे दळायचे असतात. कंस कुठतात काय कंस कुठतात. ती कंस कुटायची मोगरी. एकाच्या घरात नाना भांडणं झाली होती. असे गरम भांडणं पेटले होते. असे वातावरणात फुल भांडणं झाले. भांडणं झाल्यानंतर हा त्या मोगरीने बायकोला हानीत होता. त्यावेळेस हा गेला. आता भांडणं चालू होते. मोगरी कामात होती ना मागायला पाहिजे होती का. हा गेला. गेल्यानंतर लगेच त्या भाऊला म्हटलं भाऊ थोडी मोगरी पाहिजे होती. इकडे इकडची नंतर देता येईल. तू पहिल्यांदा पुढे तुला 2 देऊन घेतो मग तिच्या पाहतो. म्हणजे कधी मागो मोगरी कामात आहे ना. मोकळी झाली 2-3 होऊ द्यायचे. 2-3 मग मागायची ना. पण नाही महाराज दमच नाही. म्हणजे कधी मागावं कळलं पाहिजे. कुठं मागावं कळलं पाहिजे. कसं मागावं कळलं पाहिजे. तुकोबारायांना महाराज काय मागावं हे सुद्धा माहित होतं. पण जगाचे मालक तुकोबारांना रावण्या करायचे. महाराज मागा. तुकोबारा म्हणायचे नको देवा. माझ्या वडिलाची मिराची का देवा तुझी चरण सेवा देवा तुझी सेवा एवढंच सांगितलंय माझ्या पूर्वजांनी. काही मागायला नाही रावले. पण देव रावण्या करत होते मागा. पण तुकोबारा म्हटले तुझी दाशीचा दास करून ठेवा. आशीर्वाद देवा हाची मज तुला द्यायचं ना. तुझ्या दाशीचा दास करून नाही हो जगद्गुरु तुकोबारा त्यांच्या तुमच्यासाठी काहीतरी मागा. मग तुकोबारा म्हटले याची दान दे का देवा तुझा विसरण व्हावा. जगाचे मालक म्हटले तुकोबारा तुम्ही मिनिटाला माझं भजन करतात. अहो तुम्ही झोपले तरी माझं भजन करतात. तुम्ही ये नका मागू दुसरं काहीतरी मागा. मग परत तुकोबारा निघून गेले. पुढच्या एकादशीला आल्यानंतर पुन्हा रावण्या केल्या. अहो आता तरी मागा 10 वाजले मागा काहीतरी मागा. पण तुकोबारा म्हटले नाही नाही. परत पुढच्या एकादशीला आल्यानंतर देवाने लयच हट्ट पेटवला. आता काहीतरी मागा. तर तुकोबारा म्हटले देवा मी तर तुझ्याकडे मागत नाही. पण तुला द्यायचंच असेल तुला इच्छाच असेल तर काय दे. अभंगाचं पहिलं मागणे